नागपूर जिल्ह्यातील धमाना इथल्या स्फोटकं तयार करणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट दुर्घटनेत 6 कामगारांचा मृत्यू। मृतांमध्ये 4 महिला आणि एका पुरुषाचा समावेश। 5 कामगार गंभीर जखमी। चामुंडी नावाच्या कंपनीत स्फोट। नातेवाईकांची कंपनीच्या दारावर गर्दी। नागपूर विमानतळावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं स्वागत। धामणा इथल्या कंपनीच्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी जल्लोष करू नये, नितीन गडकरींचं कार्यकर्त्यांना आवाहन। 2 दिवसानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाला पुन्हा सुरुवात। डोंबिवलीमध्ये फक्त 15 मिनिटात 37 मिलीमीटर तर कल्याणमध्ये 2 तासात 47 मिलीमीटर पावसाची नोंद। पावसामुळे वातावरणात गारवा। मुसळधार पावसामुळे स्टेशन डोंबिवलीतील परिसरामध्ये साचलं पाणी। अर्ध्या तासाच्या पावसातच पाणी साचल्यानं कल्याण डोंबिवलीतील नाले सफाईची पोलखोल। मुंबई गोवा महामार्ग पावसामुळे चिखलमय। काम अर्धवट असल्यानं चिखलातून वाहनधारकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास। अपघात होण्याची शक्यता सर्वाधिक। पुण्यामध्ये ड्रग्ज माफिया प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले डॉक्टर संजीव ठाकूर यांनी सोलापुरात स्वीकारला कार्यभार। डॉक्टर संजीव ठाकूर यांची सोलापूरच्या डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी बदली। कोल्हापूरच्या संभाजीनगरमध्ये टोळी युद्धातून तरुणाची हत्या। सोशल मीडियावरील काही पोस्टवरून 8 ते 10 दिवसांपूर्वी झालेल्या वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज। तलवार आणि एडक्याचे वार करून सुजल कांबळेची हत्या। सुपरमॅक्स कंपनीच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक। प्रलंबित मागण्यांबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। आंदोलनस्थळी येत मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर राज्यामध्ये लागणाऱ्या प्रत्येक होर्डिंगसाठी राज्य सरकारची परवानगी बंधनकारक असणार। होर्डिंग MMRDA, MSRDC किंवा रेल्वेच्या हद्दीत असले तरी त्याचे निकष आणि परवानगी राज्य सरकारकडून घेणं बंधनकारक असणार। 21 जूनला पंतप्रधान मोदी काश्मीर दौऱ्यावर। घाटीतील दहशतवादी हल्ल्यानंतर आणि शपथविधीनंतर मोदींचा पहिला दौरा। आषाढी एकादशी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांची पालखी शेगाव इथून पंढरपूरकडे प्रस्थान। यंदा दिंडीचं हे 55वं वर्ष। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।